मुंबईत काँग्रेसच्या प्रचारात नाराज असलेले गुरुदास कामत अखेर सहभागी झालेत। प्रभाग 65च्या काँग्रेस उमेदवार आणि माजी आमदार अशोक जाधव यांच्या कन्या अल्पा जाधव यांच्यासाठी कामत यांनी आज प्रचार केला। माझा वाद फक्त जागा वाटपापर्यंत होता असं म्हणून त्यांनी यावेळी काँग्रेसमधल्या वादावर पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय। काही दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कारभारावर टीका करत मी प्रचारात सहभागी होणार नाही अशी भूमिका गुरुदास कामत यांनी घेतली होती। मतभेद विसरला आहात आणि काय काँग्रेसची भूमिका आहे आता तुमची? 3 तारखेला सगळ्या उमेदवारांची यादी जाहीर झाली। जिंकण्याची परिस्थिती पूर्ण मुंबईमध्ये दिसते। स्वाभाविकच आहे की प्रत्येकाला आपल्या विभागामध्ये कुठला उमेदवार योग्य आहे यासाठी आपले विचार मांडण्याची प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक नेता करतो। त्याचा अर्थ वाद आहे असं होत नाही, तसं दाखवलंही जाऊ नये, कारण हे प्रत्येक पक्षामध्ये दर 5 वर्षाला हे दिसून येतं। 3 तारखेच्या नंतर यादी जाहीर झाल्यानंतर आम्ही कामाला लागलेलो आहोत। 7 तारखेला विड्रॉल झालं, दुसऱ्या दिवसापासून आम्ही प्रचाराला सुरुवात केली। आज या ठिकाणी अल्पा जाधव यांचा कार्यालयाचं उद्घाटन करत असताना या मतदारसंघामध्ये आणि आता दुपारच्या सत्रामध्ये मी ईशान्य मुंबईमध्ये 14 लोकांसाठी जातोय। आज 40 उमेदवारांच्या कार्यालयाचं उद्घाटन आणि सभा आमच्या झाल्या होणार आज रात्रीपर्यंत। म्हणून मतभेद काही नसताना मी पुन्हा त्यावर जोर देतो की उमेदवारांसाठी लढाई जरूर केली, त्यासाठी माझी ख्याती आहे की मी लढतो, कार्यकर्त्यांसाठी लढतो, त्यांना न्याय देण्यासाठी लढतो। त्याचा अर्थ काही पक्षाचा काही डॅमेज करण्याचा हेतू वगैरे काही नसतो, कारण कोणी न सांगता माझ्या सगळ्या आमदार बंधूंबरोबर प्रत्येक सभेमध्ये ज्याच्या ज्याच्या मतदारसंघामध्ये आम्ही कार्यालय उद्घाटन करायला आणि सभेला गेलोय तिथले आमदार आमच्या बरोबर होते। म्हणून कोणामध्येही काही मतभेद नाही आहेत आणि काँग्रेस जिंकेल, ही निवडणूक जिंकेल। सगळ्या या कार्यकर्त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी ते आपापल्या मतदारसंघामध्ये उमेदवारांना निवडून आणतील। तुमच्या भाषणात जो उल्लेख आम्ही आज बघितला, जे विकास कामांचा उल्लेख बघितला, तेच मुंबई काँग्रेस अध्यक्षांच्या भाषणात, म्हणजे विचारसरणी एक आहे, थोडेसे मतभेद जे जागांवरून होते ते आता दूर झालेले आहे। येत्या काळात काँग्रेससाठी आणि उमेदवारासाठी दोघंही एका मंचावर दिसणार का तुम्ही? कसं आहे, 227 जागांमध्ये त्यांनाही जायचं आहे आणि मला जिथे जिथे बोलवतील तिथे मी येईन असं मी माझ्या पत्रकामध्ये काढलेलंच आहे। आता 40 ठिकाणी मी गेलेलो आहे। ईशान्य मुंबईमध्ये 14 ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं। गायकवाड साहेबांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये अनेक लोकांनी बोलवलंय, तिकडे मी कार्यक्रम राबवतोय। जिथे जिथे जो बोलवेल, ज्या उमेदवारांनी बोलवलंय आम्हाला, आता मी प्रिया दत्तच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये सकाळी कार्यक्रम करून आलो। पहिली सभा आज तिकडेच होती विनीता वोरासाठी। म्हणून कुठेही काही असा विचार करण्याची गरज नाही की आम्ही इकडे येणार नाही, आम्ही तिकडे येणार नाही। जो बोलवेल तिकडे जाईल।